नमस्कार मित्रांनो, मी एन के जाधव. मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा एक जे षडयंत्र चाललं आहे ते मराठा समाजानं समजून घेणं गरजेचं आहे. त्या संदर्भातली थोडीशी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. सध्या जरांगे पाटलांचे दौरे रद्द झालेत. रद्द म्हणण्यापेक्षा आता ते सायलेंट आहे सगळं. 20 जानेवारीला मुंबईला जायचे, त्याची तयारी पूर्ण समाजाने करायची, ह्या अनुषंगामधला हा कालावधी आहे. परंतु वेगवेगळे चॅनल यांना जो TRP मिळत होता ह्या सभेच्या माध्यमातून, प्रतिक्रियेच्या माध्यमातून, छगन भुजबळ असतील, जरांगे पाटील असतील यांच्या, तो TRP मिळत नाही आहे. आणि मग आता यातून एक नवीन कार्यक्रम सध्या चालू झाला आणि ते खास करून जे यूट्यूबवर ते नवीन जे काही न्यूज ॲनालिटिक्स अपडेट्स देणारे चॅनल आहेत, आज सगळ्यांना चॅनल पडलेले आहेत महाराष्ट्रभर. त्या लोकांना आता फक्त आपलं चॅनल चालवायचे आणि त्यासाठी मग काय करतो हे कळणार गेलं. खास करून जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातील काही यूट्यूबर आहेत जे जरांगे पाटील यांच्या अवतीभोवतीच्या लोकांना गोळा करत आहेत आणि त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. अशी काही स्फोटक माहिती व्हिडिओमध्ये दाखवायची जेणेकरून त्याला व्ह्यूज भेटले पाहिजेत, हा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु यातून मराठा समाजामध्ये एक चुकीचा आणि निगेटिव्ह असा मेसेज चालला आहे, हे त्याच्या लक्षामध्ये बसत नाही आहे. आणि त्यामुळं मराठा समाजाने हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे की हे जे काही सगळं षडयंत्र चाललं आहे हे समजून घ्यायचं आहे आणि सावध राहायचं आहे. आपल्यामधली एकी जी आहे ती एकी फुटणार नाही ह्याची खबरदारी घ्यायची. असे संभ्रम निर्माण केले जातील. आता काही खास लोकांचं आत्ताच नाही, पूर्वीपासून जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन चालू झालं तेव्हापासूनचे प्रयत्न आहेत. जसे टी व्हीवरती येणारे चॅनल आहेत, न्यूज 18 असेल, AB माझा असेल, TV9 असेल, याच रँकमधलं जय महाराष्ट्र हे चॅनल आहे. यावरती लक्षवेधी नावाचं एक सदर येतं आणि त्याचे अँकर आहेत काथे. ते काथे यांनी आत्तापर्यंत जेवढेही लक्षवेधीच्या माध्यमातून टॉपिक घेतलेले आहेत ते सर्व टॉपिक हे मराठा विरोधी आणि जरांगे पाटील विरोधी आहेत. जरी टॉपिक भुजबळ यांच्यावरला असला तरी त्यात प्रश्न अशा अँगलनं विचारायचे की येणाऱ्याकडून उत्तर हे जरांगे पाटील किंवा मराठा समाज यांच्या बाजूनं निगेटिव्ह येईल. म्हणजे प्रश्न विचारणारे हे आहेत. तुम्ही जर ते लक्ष देऊन ऐकलं असेल, तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की काथे यांचं काम पूर्णपणे अशा पद्धतीने चाललं आहे की मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांची बाजू निगेटिव्हपणा महाराष्ट्रामध्ये निर्माण कसा होईल, हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यानंतर यूट्यूबवरती काही कुलकर्णी वगैरे आहेत, ॲनालायझर म्हणून त्याचं चॅनल आहे. ते आहेत, अनेक लोक आहेत. आता इथं कुणा यूट्यूबरचे मला नाव घ्यायचे नाही आहेत, परंतु त्या सर्वांना विनंती आहे भावांनो की कधी नव्हे ते इतकं अनुकूल असं वातावरण मराठा समाजासाठी निर्माण झालं आहे. आरक्षण द्यायचे नाही द्यायचे हा सरकारचा प्रश्न आहे. देणं योग्य अयोग्य ते सरकार पाहिल. नियमात बसतंय नाही बसतंय ते पण सरकार पाहिल. आणि जरांगे पाटील मागणी करत आहेत, यांनाही कळतं ना काय नियमात बसतं काय नियमात बसत नाही. परंतु काही वेळेला मागणी तर जोराची करावीच लागेल. तुम्ही 100 रुपये मागितले तर किमान 50 तर मिळतील ह्या भावनेनं 100 मागावे लागतात. तुम्हाला 100ची गरज असेल तर आम्हाला 200च मागावं लागेल, या हिशोबानं मागण्या चालू आहेत. त्यातलं काही कमी जास्त काहीतरी मिळेल, त्यामुळे सरकारच्या विरोधामध्ये ह्यांची मागणी चालू आहे. परंतु आजपर्यंत तरी जरांगे पाटलांनी कुठल्या समाजाच्या विरोधामध्ये काही बोललेलं आपण पाहिलेलं नाही. हां, छगन भुजबळच्या विरोधामध्ये तिने बोलले असतील, ते दोघंजण एकमेकाच्या विरोधामध्ये बोलले असतील. परंतु हे जे काही चाललं आहे एखादा निगेटिव्ह बाजू निर्माण करायची, मग खास करून मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण कसा होईल यासाठीचा सगळा प्रयत्न चाललेला आहे. जरांगे पाटलांच्या जवळले चव्हाण यांना हाताशी धरून काही चॅनल्सने मुलाखती घेतल्या, त्याच्या जवळल्या बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेतल्या. मग ते इथल्या हॉटेलमध्ये काय भेटले किंवा मग मी सगळं लिहून देत होतो. चव्हाणचं म्हणणं आलं की सगळं कायदेशीर गोष्टी मी लिहून देत होतो. मान्य आहे, हे तुम्ही एकटं काम करणं गेलं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभरामध्ये जर एवढे मोठे कार्यक्रम झाले असतील तर सगळं श्रेय तुमच्या एकट्याचं नाही, किंवा हे सगळं श्रेय जरांगे पाटलाला सुद्धा एकटा जाऊ शकत नाही, कारण ते सगळं मॅनेज जरांगे पाटील करणं गेलेत. जरांगे पाटलांचा चेहरा आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते बोलत आहेत. मॅनेजमेंट करायला आदर्श शक्ती हा जो मराठा समाज आहे तो आहे ना. त्या कोणाला वाटणं गेलं की माझं नाव यायला पाहिजे म्हणून. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी आत्तापर्यंत मोठमोठ्या सभा झाल्या, लाखोच्या सभा झाल्या, त्या सभा आयोजित करणारे कोणतं मराठीच होते ना. त्या ठिकाणी लाखो रुपयाचा खर्च झाला आहे. त्या लोकांना कधीही वाटलं नाही की आपलं नाव पुढे यायला पाहिजे म्हणून. आणि मग यांना आत्ता का वाटतं आहे की मला डावललं जातं आहे, मला बोललं जात नाही. तिने आपली भावना व्यक्त करून दाखवली चव्हाणने की जरांगे पाटील आता मोठेच आहेत, ते आता मला बोलणं गेलेत, आम्हाला जवळ घेत नाही आहेत.
आता 4 महिन्यापूर्वी जरांगे, आता जरांगे यामध्ये फरक आहे. 4 महिन्यापूर्वी जरांगे पाटील इजी भेटत होते. आता ते इजी भेटणार नाहीत. सुरक्षेचाही विषय आहे. जवळ आणखीन काही दुसरे लोक आले असतील किंवा मग गर्दीमध्ये तुम्हाला वेळ मिळत असेल, मिळत नसेल. तुमचे रुसवे-फुगवे असतील, असू शकतात. नाही असं म्हणणं नाही. पण ते जाहीर करून मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका. तुम्ही त्यांना भेटू शकता, त्यांना बोलू शकता, आपल्या भावना व्यक्त करू शकता आणि काही विरोध असेलही तर तुम्ही ते नंतर काढा ना काय असेल ते. पण तुमचे वैयक्तिक मतभेदामधून महाराष्ट्रामध्ये मतभेद पसरतील. मराठ्यामध्ये फूट पाडायची आणि त्यांना जरांगे पाटलाला दाखवून द्यायचं की मी बी हलका नाही, पाडलो कोणी फूट. हे करून पाप आपल्या माथ्यावर घेऊ नका. लेकरा-बाळांचा विचार करा. अतिशय पोषक असं वातावरण मराठा समाजासाठी निर्माण झालेलं आहे. त्यामुळं जरांगे पाटलांच्या आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये जे कोणी काम करतायत स्वतःसाठी, सर्वांना विनंती आहे बाबांनो, की हे अनुकूल असं वातावरण झालेलं आहे. त्या अनुकूल वातावरणामध्ये मिठाचा खडा टाकू नका. शांत बसा. आपल्या भावना अवश्य व्यक्त करा, पण प्रायव्हेटमध्ये करा. प्रत्यक्ष जाऊन भेटा. आपल्या काही नाराज असतील ते व्यक्त करा. सार्वजनिक ठिकाणी हे कार्यक्रम करू नका. न्यूज चॅनलवाल्या लोकांना सुद्धा विनंती आहे की आपल्याला TRP मिळत नाही, व्ह्यूज मिळत नाहीत म्हणून उकरून कुठले तर माणसं गोळा करून त्याला नाही ते प्रश्न विचारून, नाही ती कुठले तरी विषय काढून लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका. चुकीची म्हणण्यापेक्षा काही वेळा नाराज असू शकते, पण त्याच्या नाराजा उकरू काढायच्या आणि त्या मीडियावर टाकून द्यायच्या. हे असं नसतं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये 5-6 कोटीचा मराठा समाज आहे, ह्याच्यामधले काही लोक नाराज पण असतील, असू शकतात. म्हणून त्या लोकांना शोधून काढायचं आणि आपल्या चॅनलच्या व्ह्यूजसाठी हे अशा पद्धतीने एक चांगलं झालेलं वातावरण चुकीचं करायचं, हा प्रयत्न ह्या न्यूज चॅनलच्या लोकांनीसुद्धा करायला नाही पाहिजे. हीच सुद्धा त्यांनी खबरदारी घ्यावी. आणि खास करून मराठा समाजाने ही गोष्ट लक्षात ठेवी की असली षडयंत्र सांगूनही कोणी ऐकलं नाही ऐकलं माहीत नाही. त्यामुळं हे षडयंत्र होत राहणार आहेत. जे कोणी मराठा समाजाने जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये भूमिका मांडेल, तुम्ही समजून घ्यायचे की त्यांना त्याच्यासोबत काहीतरी व्यवहार झालेला आहे. त्यांना कोणतं बोलायला भाग पाडते. मग ते चॅनलवाले असतील किंवा मग ती चॅनलवर मुलाखत देणारे असतील, मग ते यूट्यूबवर चॅनलसुद्धा असतील, त्यांनासुद्धा काय सांगितलं गेलं असावं की एवढे पैसे घ्या आणि तुम्ही हे माणसं आहेत ह्यांना भेटा, ह्यांच्याकडून काय माहिती घ्यायची घ्या ती प्रसारित करा, जेणेकरून मराठा समाजाच्या विरोधामध्ये वातावरण तयार व्हायला पाहिजे. तर मराठा समाजाने समजून जायचं आहे की जर असं एखादं चॅनल खास करून वेगवेगळ्या लोकांना गाठीभेटी घ्यायच्या, त्यांच्याकडून माहिती काढायची, ती जरांगे पाटील मराठा समाजाच्या विरोधामधली माहिती यूट्यूबवर टाकायची, असा कोणी असेल तर तुम्ही त्याचासुद्धा निषेध करा. ते सबस्क्राईब असेल तर त्याचं सबस्क्राईबर चॅनल बंद करून टाकून द्या. त्याचं चॅनल बघू नका. त्यालाही कळायला पाहिजे की आपण चुकीचं करतो म्हणून. आणि जे लोक असं बोलत आहेत ना जरांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या विरोधामध्ये, त्या लोकांबाबतीमध्ये सुद्धा आपण समजून घ्यायचं आहे की यांच्यासोबत काहीतरी व्यवहार झालेला आहे, यांनी 4 पैसे घेतलेले आहेत आणि त्यामुळेच हे आता बोलत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करायचं. एकसंघपणा जो आहे तो एकसंघपणा टिकून कसा राहील ह्याची खबरदारी सर्व मराठा बांधवांनी घ्यावी. कारण वारंवार एक वेळेस हा लढा जर मोडला तर पुढा इतक्या मोठ्या प्रमाणामधला लढा तयार होईल नाही होईल ह्याची गॅरंटी सांगता येत नाही आणि ही वारंवार होत नसते. त्यामुळे मराठा समाजाने जरांगे पाटलांच्या आदेशाची वाट पाहायची आणि आपल्या मनामध्ये धगधगणारी जी का मराठा आरक्षणासंदर्भामधली धग आहे ती कमी होऊ द्यायची नाही आहे. या बाबतीमध्ये आपले मतं निश्चितपणे कळवा. ही माहिती आवडली असेल तर इतरांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.